बोलूया आज परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे त्याचं हृदय आणि त्याची इच्छा मला प्रगट करणार आहे कारण तो माझ्यावर प्रीती करतो त्याला माझी काळजी आहे आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया चर्च आजचं वचन जे आहे ते उपवासा संदर्भाने आहे आणि देवाची इच्छा की आपण उपवास केले पाहिजे प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया कारण उपवासामध्ये मोठं बळ आहे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त एक ठिकाणी म्हणतो का उपवास प्रार्थना केल्याशिवाय ही जात काही जाणार नाही म्हणजे सैतानाबद्दल बोलतो कोणाबद्दल सैतानाबद्दल आणि मग सैतान फक्त दुरात्मा नाही सैतान म्हणजे वेगवेगळे बंधन पण आहेत चर्च प्रेज द लॉर्ड हालेलुया आम्हाला वाटतं का सैतान म्हणजे एखादा प्रार्थनेत हलू लागला म्हणजे तोच आम्हाला फक्त सैतान वाटतो परंतु सैतान दुसऱ्याही स्वरूपात आमच्या जीवनात काय करतो काम करतो मग त्याचे स्वरूप आहेत आजार असतील भांडण असेल घृणा असेल पाप असेल हे वेगवेगळे सैतानाचे काय आहेत स्वरूप आहेत आणि त्या स्वरूपाद्वारे तो आमच्यावर काय करतो आक्रमण करतो परंतु उपवास प्रार्थना करून आपण ते बंधन काय केले पाहिजे तोडले पाहिजे प्रेज द लॉर्ड आम्हा सर्वांना माहिती आहे की या बुधवार पासून उपवास चालू होणार आहे 40 दिवसाचे उपवास सुरू होणार आहे हे उपवास का गरजेचे आहेत उपवास का केले पाहिजेत याचं महत्व काय आज देव प्रत्येक गोष्ट आम्हाला शिकवणार प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया तर तुम्ही एक शब्द ऐकला असेल लेंथ किती लोकांनी ऐकला हा शब्द आपण म्हणतो लेंथ समय सुरू होणार आहे कोणता समय लेंथ समय म्हणजे नेमकं काय मग हे उपवास का करायचे हे केले पाहिजेत का या उपवासामध्ये काय सामर्थ्य हे देव आज वाचनाद्वारे आम्हाला प्रगट करणार प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया उपवासामध्ये खरोखर खूप मोठं बळ आणि ताकद आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया म्हणून जर तुमच्या मनात उपवासा संदर्भाने काही प्रश्न असतील कारण कुठं बायबल एक वेगळं सांगतं कुठं एक वेगळं सांगतं बायबल कधी वेगळं सांगणार नाही आमची समज थोडासा फरक करते समजण्यासाठी प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया कधी आपण काय म्हणतो इकडे तर असं लिहिलंय परंतु तिकडे वेगळंच लिहिलंय प्रेज द लॉर्ड हालेलुया लिहिलंय चर्च प्लीज बोला कोणी लिहिलंय देवाच्या आत्म्याने वाचण्यात गडबड होऊ शकते समजण्यात गडबड होऊ शकते पण लिहिणारा गडबड नाही करू शकत प्रेज द लॉर्ड हालेलुया कधी आम्हाला समजत नाही पण आम्हाला वाटतं नाही इकडं तर असं आहे तिकडं तसं आहे परंतु देव एक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्हाला देईल उपवास आम्ही का केले पाहिजेत याचं महत्व काय आणि काय उपवास प्रभूने आम्हाला नेमून दिलेले आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया सगळ्यात पहिले लेंथ समय म्हणजे काय हा इंग्लिश शब्द आहे लेंथ लांबी लेंथ म्हणजे काय लांबी आणि ऍज इट इज तो शब्द मराठी ट्रान्स केलाय लेंथ समय म्हणजे एक उपवास पाहिजे परंतु एक दिवस नाही परंतु त्या उपवासाची संख्या थोडीशी जास्त पाहिजे कारण जास्त वेळ आपण देवाच्या सानिध्यात व्यतीत केला पाहिजे प्रेज द लॉर्ड हालेलुया समजतंय तुम्हाला लेंथ शब्दाचा मी अर्थ सांगितला इंग्लिश शब्द आहे लेंथ म्हणजे काय लांबी लेंथ म्हणजे काय लांबी आणि म्हणून या उपवासाची लांबी खूप मोठी आहे कारण अशी देवाची इच्छा आहे की आपण जास्त वेळ कोणाकडे व्यतीत केला पाहिजे देवाकडे प्रेज द लॉर्ड हालेलुया मग हे उपवास का केले पाहिजेत जुन्या करारामध्ये उपवासात काय सांगितलंय नवीन करारात काय सांगते या दोन्ही गोष्टी आपण शिकणार आहोत प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया एक शब्द वापरण्यात येतो राखेचा बुधवार कोणता बुधवार राखेचा बुधवार किती लोकांनी ऐकलं जो पहिला उपवास असतो त्या समयाला काय म्हणतो आपण राखेचा बुधवार मग राखेचा बुधवार काय राखेचा उपयोग कशासाठी व्हायचा हे पहिले आपण समजून घेऊ मग आज राख आम्हाला उपयोगाची नाहीये परंतु आम्ही काय उपयोगात आणलं पाहिजे हे देव आज आम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवणार प्रेज द लॉर्ड हालेलुया समजतंय जो पहिला उपवास आहे त्याला काय म्हणतात राखेचा बुधवार मग राख कशाला दर्शवते तर दोन अर्थ आहेत राखेचे कसले राखेचे किती अर्थ आहेत दोन अर्थ आहेत राख म्हणजे कळतं ना ज्यावेळेस एखादा लाकूड आपण जाळतो किंवा एखाद्या काही गोष्टी जाळतो त्याची काय म्हणती राख बनती मग हे राखेचा बुधवार असं का म्हणण्यात आलं राखेचा नेमका अर्थ काय आहे देव आज ते आम्हाला शिकवणार आहे राखेचे दोन अर्थ आहेत किती अर्थ आहेत दोन अर्थ पहिला अर्थ पश्चाताप करणं काय करणं पश्चाताप करणं जुन्या करारामध्ये ज्या वेळेस माणसावर एखादी पीडा यायची तर त्यांना असं वाटायचं काही ना काही आपण पाप केला असेल काही ना काही आपण देवाविरुद्ध चूक केली असेल मग का नाही आपण पश्चाताप करावा काय करावा पश्चाताप करावा आणि म्हणून ते लोक आपल्या डोक्यात राख टाकायचे आणि पश्चाताप करायचे काय करायचे राख टाकायचे I cry aloud to God that he may hear me. I've never seen him like this. Your husband's devotion is admirable. In the day of my trouble, I seek the Lord.
He takes Hold my eyelids from closing. I am so troubled that I cannot speak. I cry aloud to God, aloud to God that He may hear me. हा वाचूया एस्तरचं पुस्तक 4था अध्याय आणि पहिलं वचन तुम्ही लिहून घेऊ शकता. इव्हन जे फेसबुक युट्यूब वर पाहते मी तुम्हासाठी पण सांगल का या ठिकाणी जो पहिला संदर्भ आपण घेत आहोत एस्तरचं पुस्तक 4था अध्याय आणि पहिलं वचन आम्हाला सांगल की राखेचा उपयोग कशासाठी करण्यात येतो जुन्या करारामध्ये. वाचू या ठिकाणी ब्रदर वाचतील आम्हासाठी. आणि जे झाले ते सर्व मर्दखायला समजले तेव्हा मर्दखाय आपली वस्त्रे फाडून तरट निसून राग फासून बाहेर नगरामध्ये गेला व मोठ्या तीव्र आक्रोशाने ओरडला. Praise the Lord. हालेलुया. बायबल सांगतं एस्तरच्या पुस्तकाचं वर्णन केलंय आणि त्या ठिकाणचा राजाचा कोप म्हणजे त्याने एक असं फरमान काढलं होतं आणि तो म्हणला होता का जेवढी यहुदी लोक आहेत या सर्वांना मारायचं. काय करायचं? मारायचं. आणि त्या समयी मर्दखाई जो देवाचं भय धरणारा होता यांना वाटलं का नक्कीच आम्ही काहीतरी काय केली असेल चूक केली असेल मग का नाही आपण काय करावा पश्चाताप करावा. काय करावा? पश्चाताप करावा. आणि त्यांनी पश्चाताप कसा केला तर 2 क्रिया होत्या पश्चाताप करण्याच्या. अंगावर एक कापड टाकायचं. काय टाकायचं? कापड तरट टाकायचं. शब्द वापरलाय. एक प्रकारची ती बंडी असती किंवा ते कपडे असतात ते घालायचे आणि डोक्यात काय टाकायची? राग टाकायची. आणि ही दर्शक आहे कसलं? पश्चातापाचं. कसलं? पश्चाताप. म्हणजे जुन्या करारामध्ये डोक्यात राग टाकून ते लोक पश्चाताप करायचे आणि म्हणायचे की प्रभू आम्ही काय झालो चुकलो आम्हाला क्षमा कर आणि आम्हाला आलेल्या त्रासातून पीडेतून तू आम्हाला काय कर बाहेर काढ. बाहेर काढ. Praise the Lord. हालेलुया. अजून एक संदर्भ घेऊ योबाचं पुस्तक काढू आणि 42वा अध्याय आणि 6वं वचन शेवटचा अध्याय. म्हणून मी स्वतःला तुच्छ लेखतो आणि धूळ व राग यावर बसून पश्चाताप करतो. हा कशावर चर्च? धूळ व राख. प्लीज बोला. धूळ आणि राख. राखेचा उपयोग जो होता तो पश्चातापासाठी होता. कशासाठी होता? पश्चातापासाठी. त्याद्वारे जुन्या करारामध्ये ते पश्चाताप करायचे प्रभू आम्हाला क्षमा कर आम्ही काय झालोय चुकलो. Praise the Lord. हालेलुया. कळतं चर्च राखेचा बुधवार हा शीर्षक का दिला कारण याद्वारे आपण काय करावा पश्चाताप करावा. म्हणून राखेचा जो पहिला उपयोग व्हायचा तो पश्चाताप करण्यासाठी. I cry aloud, aloud to God that He may hear me. I've never seen him like this. Your husband's devotion is admirable. In the day of my trouble, I seek the Lord. He takes Hold my eyelids from closing. I am so troubled that I cannot speak. I cry aloud to God that He may hear me. In the day of my trouble, कशासाठी? पश्चाताप आणि करण्यासाठी. दुसरं राखेचा उपयोग व्हायचा शुद्धीकरणासाठी. कशासाठी? शुद्धीकरणासाठी. 2 उपयोग आहेत. पहिला कशासाठी? पश्चाताप आणि दुसरा उपयोग शुद्धीकरण. हा वाचू या ठिकाणी तुम्हासाठी संदर्भ गणनाचं पुस्तक 19वा अध्याय. गणनाचं पुस्तक 19वा अध्याय सर्व काढूया आणि त्याचं या ठिकाणी आपण वाचणार आहोत 9वं वचन. त्या प्रकार त्याच्या पूर्वी त्याचं शीर्षक वाचणार आहोत कालवडीची राख व अशुची हरक जल यांचा विधी. Praise the Lord. हालेलुया. कोणती राख चर्च? कालवडीची राख. म्हणजे हे वचन मी तुम्हाला दिलं आता पुढे वाचणार ब्रदर. 2 उपयोग आहेत. पहिलं काय? पश्चाताप. काय करायचा? पश्चाताप. परंतु नंतर अशी एक राग सांगितली कालवडीची राग. कोणती राग? कालवडीची राग. आणि ती कालवड कोणाला दर्शवती? येशूला. कोणाला? प्रभू येशूला. येशूला. आणि म्हणून जुन्या करारामध्ये त्या राखेचा उपयोग व्हायचा माणसाला काय करण्यासाठी? शुद्ध करण्यासाठी. वाचू या ठिकाणी आपण 9वं वचन. आणि शुद्ध असलेल्या माणसाने कालवडीची राख गोळा करून छावणीच्या बाहेर शुद्ध ठिकाणी ठेवावी आणि ती इस्रायलच्या संतानाच्या मंडळी करता अशुद्धी दूर करण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवावी. Praise the Lord. हालेलुया. हा सगळे माझ्याकडे लक्ष देतील. ब्रदर पुन्हा रीड करतील. आणि शुद्ध असलेल्या माणसाने कालवडीची राख गोळा करून छावणीच्या बाहेर शुद्ध ठिकाणी ठेवावी आणि ती इस्रायलच्या संतानाच्या मंडळी करता अशुद्धी दूर करण्याच्या कशासाठी? अशुद्धी दूर करण्याच्या पाण्यासाठी. समजतोय? बायबल मध्ये 2 उपयोग आहेत. एक ठिकाणी पश्चाताप आहे. काय आहे? पश्चाताप. परंतु एक अशी विशेष राग जी कालवडीची राग आहे त्याद्वारे ते स्वतःला काय करायचे? शुद्ध करायचे. Praise the Lord. हालेलुया. समजतं चर्च? म्हणजे या ठिकाणी जुन्या करारात आम्ही बघतो राखेद्वारे ते पश्चाताप पण करायचे आणि स्वतःला काय करायचे? शुद्ध पण करायचे. करायचे. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला इथपर्यंत कळतंय? पश्चाताप करणं गरजेचं.
काय करणं गरजेचं आहे? पश्चाताप कारण जसं मी तुम्हाला सांगतोय का उपवास करणं गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे? उपवास उपवास. कारण ह्या उपवासात आपण पश्चाताप केला पाहिजे. काय केला पाहिजे? पश्चाताप केला. जर आपण दाविदाचं उदाहरण घेतलं का दाविदाने त्या स्त्री बरोबर व्यभिचार केला, बरोबर आहे, नंतर तिला लेकरू झालं, तोपर्यंत दाविदाला कळलंच नाही की त्याने काय केलंय? पाप केलं. नातान संदेष्टा गेला आणि मग त्याला जाऊन सांगतो का तू काय केलंस? पाप केलंस. म्हणजे वर्षभर कशात जागला? पापामध्ये पापामध्ये तुम्हाला आणि मला स्वतःचं पाप दिसतं का? नाही. परंतु दुसऱ्याचं पाप आम्हाला लगेच दिसतं. Praise the Lord. हालेलुया. एकमेकांना एकमेकांचं पाप लगेच दिसतं, परंतु स्वतःचं पाप स्वतःला दिसत नाही. म्हणून देवाची इच्छा आहे की आपण पण आपलं मन तयार केलं पाहिजे. कारण जर आपण म्हणतो की परमेश्वर लवकर येणार आहे, मग चर्च आत्म्यात आपण पश्चाताप करणं आणि आत्म्यात आपण तयार राहणं खूप गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय प्रत्येकाला हे उपवास का करायचे? काय तयार झालं पाहिजे? आपलं मन तयार झालं पाहिजे, आपला आत्मा स्वच्छ झाला पाहिजे. जे तारण प्रभू येशूने आम्हाला फुकट दिलं ते आपण सांभाळलं पाहिजे. स्वतःला आपण चेक केलं पाहिजे का प्रभू मी आत्म्यात चालतोय का? मी आत्म्यात आहे का? खरोखर मी तुझे मार्ग धरलेत का? जर नसेल तर आपण स्वतःला रिचेक करून पुन्हा आपण आपले मार्ग देवामध्ये स्थिर आणि स्थापित केले पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. पहा बायबल काय सांगतं, रोमकरास पत्र 13वा अध्याय त्याचं 11 आणि 12 वचन. कारण समय जाणूनच हे करा, कारण आता तुमची झोपेतून उठण्याची वेळ आहे. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. सगळीकडे लक्ष द्या. इथं शीर्षक लिहिलंय. काय लिहिलंय चर्च? शीर्षक काय टाकलंय वरती? समय समय जाणून. ओळखून जागृत राहावे. कळतंय? आपल्या फ्लेक्स बोर्ड वर आपण काय लिहिलंय इथं वरती? समय जाणून हे करा. आणि चर्चचा सिम्बॉल काय टाकलाय आपण? करणा. करणार काय टाकलं? करणार करणा. म्हणजे आत्म्यात कसे राहा? जागृत राहा. कसे राहा? जागृत राहा. जागृत कारण इथं लिहिलंय का समय ओळखून घ्या. आणि एक ठिकाणी पाऊलच असं पण म्हणतो की आमचा असा विश्वास आहे का प्रभू येशू दाराजवळच उभा आहे. पुढे उभा आहे. दाराजवळच. म्हणून आम्हाला नेहमी आत्म्यात सज्ज होणं गरजेचं आहे. आणि जसं जुन्या काळात ते लोक पश्चाताप करायचे, आज आम्हाला पण स्वतःला चेक करण्याची गरज आहे. मी आत्म्यात चालत आहे किंवा चालत नाही. नाही. Praise the Lord. हालेलुया. पुढे काय लिहिलं? पुढे वाचा. कारण आम्ही विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आमचे तारण जवळ आले आहे. हा, किती लोक म्हणतात का प्रभू येणार आहे? प्लीज बोला, सगळे बोलतात. Yes. कोण येणार आहे? प्रभू येणार आहे. आमचा विश्वास आहे. मग चर्च तयारी पण दिसली पाहिजे. काय दिसली पाहिजे? तयारी. आणि हे 40 दिवसाची उपवास आमची तयारी असणार. आणि मग फक्त 40च नाही, त्याच्या पुढे पण आपण व्यक्तिगत उपवास कंटिन्यू करावे, जेणेकरून आपण आत्म्यात तयार असावं. जर प्रभू आला तर मी पटकन प्रभू बरोबर गेलो पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. पुढे काय लिहिलं? पुढे वाचा ब्रदर. रात्र बहुतेक सरली, दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधाराची कर्मे टाकून द्यावी व प्रकाशाची कवच सामग्री धारण करावी. Praise the Lord. हालेलुया. कोणती कर्म टाका? अंधाराची कर्मे. अंधाराची. कोणाशी बोलतोय परमेश्वर? आपल्याशी. चर्चशी बोलतोय. कोणाशी? चर्च. चर्च एक टाइम होतं की त्यांनी पश्चाताप केला होता, शुद्ध झाला होता, परंतु हळूहळू देवाच्या प्रती त्याचा आवेश उत्साह कमी झाला आणि पुन्हा तो भेसळ होतो आणि त्याला वाटतं कमी प्रभू मध्ये. Praise the Lord. हालेलुया. समजतं चर्च? आपण सर्व कुठं ना कुठं देहात चुकतो, देहात भटकतो आणि म्हणून आत्मपरीक्षण करण्याची खूप गरज आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतं प्रत्येकाला. कसली गरज आहे? आत्मपरीक्षणाची. आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे. कारण जर प्रभू येईल तर मी तयार नसणार, तर मी देवाच्या राज्यात घेतलं जाणार नाही. नाही. आणि म्हणून अंधाराची कामं आपण टाकली पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. पुन्हा एक सुंदर उदाहरण सांगतो. तुम्हाला तुमच्या बाजूच्या व्यक्तीचं पाप किंवा चूक लगेच दिसते. प्लीज बोला, दिसते का नाही दिसत? दिसतं. किंवा दुसरा विश्वासपणा असेल, आपण एकमेकांशी बोलतो पण आम्हाला माहित असतं का कुठं चुकतोय. प्लीज बोला, कळतं का नाही कळत? कळतं. आम्हाला इमिजिएट कळतं का हा कुठं चुकतोय, हा कुठं रॉंग आहे. मग त्याला का नाही जाणवत? मग जसं त्याला जाणवत नाही, प्रभू मला पण तर जाणवत नसेल ना कदाचित, जर मी पण असा असेल. Praise the Lord. हालेलुया. दुसऱ्याची चूक कशी कळते? पटकन कळते. प्लीज बोला, कशी कळते? पटकन मग कळते. त्याला पण तर माझी चूक कशी कळत असेल? पटकन कळत. पण जसं त्याला जाणीव होत नाही तसं मला पण तर जाणीव होत नाही चर्च. Praise the Lord. हालेलुया. पण आज आपण आपल्याला चेक केलं पाहिजे. कारण आपण चर्च मध्ये येतोय, आपण पश्चाताप पण करतो, पण जे फळ आमच्यात दिसलं पाहिजे, जो बदलाव आमच्यामध्ये दिसला पाहिजे, तो बदलाव आमच्यात दिसतच नाही. अजूनही आमच्यामध्ये मीपणा आहे, अजूनही आमच्यामध्ये गर्वाचा आत्मा आहे, अजूनही आमच्यामध्ये लोभाचा आत्मा आहे, अजूनही व्यभिचार आमच्यामध्ये काम करतो, अजूनही आम्ही मीपणा, गर्व किंवा लोकांचे पाय ओढणं किंवा अशा काही गोष्टी करणं देवाच्या कशा आहेत? विरुद्ध आहे. विरोध. अजून त्या आमच्यातून गेल्या नाही. मग खरंच आम्ही देवाच्या राज्यात घेतले जाऊ का चर्च? Praise the Lord. हालेलुया. आमच्यातून अजून चोरी गेली नाही. काय गेली नाही? चोरी गेली. चोऱ्या गेल्या नाहीत, लाबाड्या गेल्या नाहीत,
दुसऱ्याची निंदा करणं गेलं नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या छोट्या गोष्टी देवापासून आम्हाला काय करतात, दूर ठेवतात. आणि आम्हाला वाटतं की आम्ही कोणामध्ये, देवामध्ये आहे. Praise the Lord. Hallelujah. म्हणून आज आम्हाला प्रत्येकाला, मंडळी असो किंवा पाळक असो, प्रत्येकाला स्वतःला चेक करणं गरजेचं आहे की मी आत्म्यात आहे. Yes, yes. येस. Praise the Lord. हालेलुया. मंडळी असो किंवा पाळक असो किंवा पूर्ण विश्वासाने किंवा पूर्ण ख्रिस्ती समाज, या प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मी आत्म्यात चालतोय का. Yes. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. आमच्यामध्ये अजून पण ईर्ष्या आहे. काय आहे, ईर्ष्या आहे. आमच्यापेक्षा दुसरं जर पुढे गेला इथं काहीतरी होऊ लागतं. Praise the Lord. Hallelujah. म्हणजे माझ्यात मला काम करणं बाकी आहे, माझ्यामध्ये अजून पण राग येतो, माझ्यामध्ये अजून पण द्वेष येतो, अजून माझ्यामध्ये मला पूर्ण प्रभू कळला नाही. मी फक्त लोकांचं मन धरण्यासाठी प्रभू मध्ये, कशासाठी, मन धरण्यासाठी. पुष्कळ जण देवासाठी येत नाही, लोकांच्या नजरेत स्थान मिळावं. कोणाच्या नजरेत, लोकांच्या नजरेत. खूप देवा ते बर का, ते म्हणतो कोणाला फसवतोस, स्वतःचं आत्मपरीक्षण कर, तू आत्म्यात आहेस. Praise the Lord. हालेलुया. समजतोय, आम्हाला वाटतं का आम्ही प्रभू मध्ये आहोत. चार लोक म्हणतात तू खूप चांगला आहेस, पण देवाच्या नजरेने पाहतो खरोखर चांगला आहेस. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. कोणाच्या नजरेने, देवाच्या नजरेत. हा, कारण आम्हाला एक कला आली. काय आली, कला आहे लोकांचं मन काय करायचं, जिंकायचं. लगेच प्रेयर, लगेच प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती देवामध्ये, देव म्हणतो मी हे नाही बघत, प्रेज द लॉर्ड हालेलुया हे लोक बघतात, मी अंतःकरण बघतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुला ही टेक्निक जमली, तुला ही टेक्निक काय करायला लागली, जमू लागली का, कसं लोकांचं मन धरायचं, कसं नंबर बनायचं, लीन बनायचं, तुला हे जमतं. पण हे लोक बाह्य पाहतात, मी अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. Hallelujah. आणि माझ्या दृष्टीत तू अजून तयार झालेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त चर्च, म्हणून चेक करा माझ्यामध्ये चेंजेस आलेत का. कारण प्रभू येशू म्हणतो का मी मार्ग आहे, मी काय आहे, मार्ग आहे. मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे. तुम्ही अजून हिलिंग्स मध्येच अडकलेत. पुढे अडकले आपण हिलिंग मध्ये. चमत्कारचा पुढे आपण जातच नाही मार्गामध्ये. देव म्हणतो मी फक्त चमत्कार नाही, मी तर म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे. त्याच्यात तर तुझं काही लक्षच नाही आज. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च स्वतःच बदलाव यावा, स्वतःचा स्वभाव चेंज व्हावा. कुठेतरी तुम्हाला खटकावं तुमचं मन, प्रभू अजून वागत नाही मी बरोबर, अजून राग हवी होतो प्रभू, अजून द्वेष माझ्यामध्ये येतो, अजून वाईट गोष्टी माझ्यात दिसतात, प्रभू मला चेंज व्हायचं. असं झालं पाहिजे चर्च आपल्याबद्दल. अजून जर तसं होत नाही, तुमचे सेन्सर डेड पडलेत, तुम्ही हिलिंग्स मधून बाहेर पडा आणि पुढचा जो मार्ग आहे, मार्ग, सत्य आणि जीवन, तो तुम्ही अपनावला पाहिजे चर्च. Praise the Lord. हालेलुया. प्लीज तुला कळतंय, तुम्हाला खटकलं पाहिजे. कुणाचं मन, तुमचंच मन तुम्हाला खटकलं पाहिजे. अरे असा कसा राग माझ्यामध्ये येतो, असा कसा हिंसकता माझ्यामध्ये स्वार होऊन जाते, असा कसा मी ट्रॅक भटकतो, असं तुमच्यात झालं पाहिजे. जर असं होत नाही तर तुम्हाला उपवास करण्याची गरज आहे चर्च. Praise the Lord. हालेलुया. सेवक करणे असा ना, कॉम्पिटिशन काय, कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन मध्ये प्रभू ट्रॅक चुकून सेवा नाही झाली पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. कधी कधी चर्च वाढण्यासाठी पण सेवक पण काय करतो, थोडेसे फॉर्म्युले चुकीचे घेऊन टाकतो आणि मग त्याचं पण ट्रॅक भटकलं जातं. चर्च तर वाढल, पण जर पाळकच देवात नाही घेतला गेला तर काय उपयोग. Praise the Lord. हालेलुया. समजतंय, म्हणजे फक्त मंडळीच नाही, पाळकाला पण उपास प्रार्थनेची गरज आहे. कारण त्यांनी पण चेक केलं पाहिजे मी जी सेवा करतोय ती आत्म्यातून आहे का प्रभू. Praise the Lord. हालेलुया. कारण पैशासाठी मी माझा ट्रॅक नाही चुकत ना प्रभू, लोक ओढण्यासाठी मी चुकीची लोकांची काउन्सिलिंग तर नाही करत परमेश्वर, कारण त्याच्यामध्ये पण तेवढं भय पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. कारण त्यांनी मंडळी तर गोळा केली, पण जर तोच गेला नाही तर मग त्याचा पण काय उपयोग. Praise the Lord. हालेलुया. आम्हा सर्वांना वेळ आहे का अंधाराची कामं आम्ही टाकली पाहिजे आणि देवाच्या मार्गात स्वतःला स्थिर आणि आपण स्थापित केलं पाहिजे. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला कळतंय चर्च. म्हणून उपास प्रार्थनेची आम्हाला काय आहे चर्च, गरज आहे. गरज आहे. वाचूया दानियेलचं पुस्तक आपण या ठिकाणी, दानियेल 9वा अध्याय आणि 23 वचन. हा. म्हणजे त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षात मी दानियल पुस्तकावरून वर्षाची संख्या समजलो. म्हणजे यहोवाचे वचन यिर्मया भविष्यवादाकडे आले होते की यरूशलेमेची ओसाडी समाप्त व्हायला 70 वर्ष लागणार आहेत, हे समजलो. मग उपास करून व गोंताट व राग अंगावर घेऊन प्रार्थना व विनंत्या यांनी मागणे करावे म्हणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावले. हा, लक्षपूर्वक समजून घ्या. दानियेलच्या काळात त्याला एक प्रगट झालं का नाश होणार आहे. काय होणार आहे, नाश होणार आहे. त्यांनी काय केलं चर्च, उपास आणि प्रार्थना. उपास आणि प्रार्थना. काय केलं चर्च, उपास आणि प्रार्थना. पहा देवाला आज आम्हाला काय सांगायचं, दानियेलला पण जास्त कळलं की संकट जवळ येणार आहे.
पण संकटात जर देवाचं मन आम्ही बदललं तर आलेला कोप आमच्यापासून काय होऊ शकतो, दूर होऊ शकतो. जाऊ शकतो. पण त्यासाठी उपास प्रार्थना करणं कसं आहे, गरजेचं आहे. गरजेचं आहे. Praise the Lord. Hallelujah. म्हणून आजचा जो विषय आपण घेत आहोत, का काय उपवास आम्हाला करायचे, कारण आम्हाला चेक करायचं का प्रभू मी आत्म्यात आहे का, माझं कुटुंब आत्म्यात आहे का, आमचं चर्च आत्म्यात आहे का, आमचा ख्रिस्ती समाज, विश्वासणारा समाज हा प्रभू मध्ये चालतोय का. म्हणून उपास प्रार्थना होणं खूप गरजेचे आहे. Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला कळतंय इथं स्पष्ट भाषेमध्ये दिलं का त्यांनी उपास आणि काय केली, चर्च. प्रार्थना केली. Praise the Lord. हालेलुया. मग पुन्हा एक प्रश्न येईल का जुन्या करा डोक्यात काय टाकायचे, काय टाकायचे, राग. मग आता राग टाकायची गरज आहे का आम्हाला. मग राग तर पश्चातापाला दर्शव, कशाला. पश्चाताप. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं का ते लोक डोक्यात काय टाकायचे, राग टाकायचे. राग टाकायचे आणि पश्चाताप करायचे. मग आम्हाला पण आज काय करायचं आहे, पश्चाताप करायचा आहे. प्लीज बोला काय करायचं आहे. पश्चाताप मग करायचा आहे. रागीची आम्हाला आहे का, कारण डोक्यात राग का टाकायची त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो. डोकं जे आहे ते शोभेचं ठिकाण आहे. कसलं ठिकाण आहे, शोभेचं ठिकाण. आणि जास्त तुम्ही डोक्यात राग टाकता तुम्ही दाखवता की मी शोक करत नाही. समजतंय. Yes, yes. डोक्यात काय टाकायचे, राग टाकायचा. डोकं कसलं ठिकाण आहे, शोभेचं प्लीज ठिकाण. बोला कोणतं ठिकाण आहे, शोभेचं ठिकाण. शोभेचं ठिकाण आहे. म्हणजे तुम्ही राग टाकता तुम्ही दाखवता मी शोक करतो. काय करतोय, शोक करतो. म्हणून जुन्या करारामध्ये हे लोक असा पश्चाताप करायचे आणि त्यांच्या पश्चातापात प्रामाणिकपणा होता. काय होता, प्रामाणिकपणा. परंतु हळूहळू लोक काय करतात, प्रामाणिकपणा सोडतात आणि फक्त जी प्रथा चालली ती प्रथा फॉलो करतात. Praise the Lord. हालेलुया. समजतंय. म्हणून प्रभूनी काय केलं का प्रभूनी योहानद्वारे म्हणला की आता मला फळ पाहिजे. काय पाहिजे, फळ पाहिजे. मला फक्त डोक्यात राग फासणं नको. जर तुझा पश्चाताप आहे तर तुझ्यामध्ये मला फळ दाखव का तू खरोखर चेंज झालास. Praise the Lord. हालेलुया. समजा इथं आजचं वचन आहे पश्चाताप. हे प्रभू मला माफ कर, चुकलं नाही चुकलं मला माफ कर. ते म्हणतोय फळ नाही, ही प्रार्थना आहे. काय आहे, प्रार्थना आहे. याने मी इम्प्रेस नाही झालं, याने मी इम्प्रेस 2 मिनिटं तू रडला लगेच प्रभूला टच झाला. आजचं वचन आहे, मला माझी चूक जाणवली, मला रिझल्ट दाखव. काय दाखव, रिझल्ट. रिझल्ट. Praise the Lord. हालेलुया. जुन्या करारामध्ये त्यांच्यात प्रामाणिकपणा होता. काय होता, प्रामाणिकपणा. का खरोखर ते राग टाकायचे परंतु ते आत्म्यात तेवढे तुटायचे. परंतु प्रभूने असं पाहिलं की नंतर लोकांमध्ये फक्त प्रथा आली आणि प्रामाणिकपणा काय झाला, निघून गेला. आणि म्हणून योहान काय म्हणतो, जे लोक पश्चाताप करायला येतात ते म्हणतो का पश्चाताप योग्य तुम्ही काय दिलं पाहिजे, फळ दिलं पाहिजे. फळ दिलं. Praise the Lord. हालेलुया. कारण ज्या देवाचं वचन एखाद्या सेवकाद्वारे आम्हाला टच करतो, आम्ही रडतो. आम्ही काय करतो, रडतो. त्याला कॉन्फिडन्स मध्ये आम्ही घेतो का पोच पावती मला वचन टच झालं. पण ते म्हणतो ऐक मला अजून पोच पावती नाही भेटत, मला फळ दाखव म्हणजे मला कळलं का वचन किती तुला टच झालं. येस. Praise the Lord. हालेलुया. तीच तुला कळतंय. सेवक आनंदी होऊन जातो. कसा होऊन जातो, प्रभू काय जबरदस्त वचन केलं. लोक रडू लागले, लोक तुटू लागले, लोक म्हणलेले टच झाले. तो म्हणतो थांब, हे मन जिंकणारे आहेत. हे कसे आहेत, मन जिंकणारे. यांना जमू लागलं ही कला, पण मी आता फळ बघतो. काय बघतो, फळ बघतो. इम्प्रेस करतात, लगेच रडतात, लगेच तुटतात. प्रभू लय वचन टच झालं, थांब मला फळ दाखव. काय दाखव, फळ फळ दाखव. आणि म्हणून देवाला चेंजेस पाहिजे. चर्च Praise the Lord. हालेलुया. 5व्या ठिकाणी आपण मत्तय 3रा अध्याय 7वं आणि 8वं हे 2 वचन वाचणार आहोत. परंतु परुषी व सदुकी यांच्यापैकी पुष्कळांना बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून तो त्यांना म्हणाला, अहो सापाच्या पिलांनो, होणाऱ्या क्रोधापासून पळायला तुम्हाला कोणी सुचवले तर पश्चातापास योग्य असे फळ द्या. आणि अब्राहम आमचा बाप आहे असे म्हणण्याचा विचार तुम्ही आपल्या मनात करू नका. काय शब्द वापरला चर्च, पश्चातापास योग्य असे फळ द्या. फळ पाहिजे. काय पाहिजे, फळ पाहिजे. जर फळ नसेल तुझा पश्चाताप काही उपयोगाचा नाही. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला समजतं वचन आजचं. येस. आम्ही पश्चाताप करू, पुष्कळ लोक 40 दिवस उपवास करतील, पण 40 दिवसानंतर जर पुन्हा तू तसाच आहे, मग तू फक्त तुझी डायटिंग केलीस, तुझ्यामध्ये काही चेंजेस दिसत नाही. नाही. Praise the Lord. हालेलुया. फक्त पोटाला मारू नका, स्वभावाला मारा. कशाला मारा, स्वभावाला. कारण स्वभाव भयानक नाही. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतंय 40 दिवसात फक्त रिझल्ट काय तो माहितीये का, फक्त तुम्ही आशक्त दिसू लागता, एवढा चेंज दिसतो. लोकांना फक्त दिसतं का वाचत झालं वाटतं, उपवास केले वाटतं, पण ते म्हणतो का जो घरात चेंज साठी जो उपवास केला तो उपवास दिसतच नाही तुझ्यामध्ये. Praise the Lord. हालेलुया. आमचे उपवास कशासाठी चर्च, वजन कमी व्हावं म्हणून आहे का, आत्म्यात काहीतरी व्हावं म्हणून आहे. आत्म्यात काहीतरी पण व्हावं. लोकांना आत्म्यात दिसत नाही, ते म्हणतात जरा पातळ झाला वाटतं, यात 40 उपवास केले. त्याला म्हणून येतं होईल कमी, पण जे ज्याच्यासाठी मी ते केले ते दिसणं गरजेचं आहे. येस.
Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला कळतंय तू म्हणतो का फळ द्या, काय द्या, फळ द्या. फळ द्या. फळ द्या. हे राग फासणं बंद करा आता. आणि फक्त नवीन करारात नाही, जुन्या करारामध्ये देखील युएल भविष्यवाणी तो म्हणतो का आता हृदय फाडा. काय फाडा? हृदय. 5व्या ठिकाणी आपण युएल 2रा अध्याय आणि 13 वचन सर्व काढूया. खूप सुंदर आहे आणि याच्यामध्ये स्वतः पुढचे वचन आपण घेणार आहोत. युएल 2रा अध्याय आणि त्याचे या ठिकाणी 13 वचन वाचणार आहोत. आणि तुम्ही आपले हृदय फाडा आणि आपली वस्त्रे फाडू नका आणि यहोवा तुमचा देव याच्याकडे फिरा, कारण तो कृपाळू व दयाळू, मंदक्रोध आणि अतिशय प्रेम दयावान आहे आणि विपत्तीविषयी अनुताप करणारा असा आहे. Praise the Lord. हालेलुया. काय फाडायला चर्च? हृदय फाडा. जुन्या करारात 2 गोष्टी होत्या. तरड, अंगावर काय असायचं? तरड. एक असं व्हाईट कलरचं ड्रेस असायचं. ते काय करायचे लोक? फाडायचे. डोक्यात काय टाकायचे? राग टाकायचे. आपण जो युएल संदेश आहे हा जुन्या करारात आहे. पुढे आहे जुन्या करारात. आणि जुन्या करारात लोक फक्त राग टाकायचे आणि नंतर दिखावा करायचे. आम्ही काय करतो? पश्चाताप करतो. परंतु देव भविष्यवादाद्वारे काय करतो? पूर्ण इस्रायलशी बोलतो. कोणाशी बोलतो? पूर्ण इस्रायलची. पूर्ण इस्रायल राष्ट्राशी बोलतो आणि तो म्हणतो का ऐका का हृदय फाडा. काय फाडा? हृदय फाडा. कपडे फाडू नका. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे आम्ही काय करतोय? उपासामध्ये फक्त केस कापत नाही, दाढी करत नाही किंवा पायात चप्पल घालत नाही, पण जो घरात चेंजेस दिसला पाहिजे तो चेंजेस आमच्यामध्ये दिसत नाही. चर्च, Praise the Lord. हालेलुया. कळतं चर्च? आपलं काम कशाला चाललं? फक्त दाढी करत नाही किंवा कुणी 40 दिवस काय कापत नाही, केस कापत नाही, कुणी चप्पल घालत नाही, कुणी म्हणतं मी 40 दिवस मटण खाल्लं नाही. समजत्या ठिकाणी ज्या कारणासाठी तू उपवास केला रिझल्ट पुढे तू जे केलं त्याच्यामध्ये देवाचा गौरव होत नाही, त्याच्यामध्ये फक्त तुझाच महिमा दिसतो. Praise the Lord. हालेलुया. म्हणतो काय फाडा चर्च? हृदय फाडा. स्वभाव, वागणं, बोलणं, विचार करणं तुम्हाला खटकलं पाहिजे चर्च का नाही? माझ्यामध्ये गडबड आहे, माझ्यामध्ये चेंज आहे. तुमचं मन तुटलं पाहिजे. 2 मिनिटं प्रार्थना बसण्या अगोदर लॉर्ड पात्रता नाही बसण्यासाठी तुमचं मन तुम्हाला हे केलं पाहिजे चर्च. आणि तसं होत नाही तर गडबड आहे चर्च. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? प्रार्थना करताना तुमचं मन काय झालं पाहिजे? तुटलं पाहिजे का प्रभू कसा येऊ तुझ्या समोर? माझी चुकीची जाणीव मला होती का प्रभू? माझी पात्रता नाही तुझ्या समोर बसावं, असं झालं पाहिजे चर्च आपल्याला. आणि जर होत नाही तर कुठंतरी आमच्यामध्ये अजून गडबड आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला समजतंय? तुमचा पवित्र आत्मा सक्रिय नाही दिसत तुमच्यात. Praise the Lord. हालेलुया. त्याच्यात पवित्र आत्मा सक्रिय आहे ना, त्याला लगेच तो टोचतो. काय करतो? लगेच टोचतो का नाही? गडबड आहे, चुकलास, भटकलास, देवाच्या विरुद्ध चालला, पवित्र आत्मा सक्रिय आहे त्याचा. Praise the Lord. हालेलुया. नाही, मला काय नाही होत तसं. सॉरी, तुझा पवित्र आत्मा सक्रिय नाही. Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला कळतं या ठिकाणी. म्हणून असा पश्चाताप करा रिझल्ट दाखवायचे. Praise the Lord. नाहीतर आपण काय होऊ? जी लोक पहिले प्रथा पाळत होते ती प्रथा पाळणारे आपण होऊ. आणि देवाची इच्छा नाही की आपण प्रथा पाळावी. देवाची इच्छा की आपण असं काहीतरी करावं की देवाचा गौरव झाला पाहिजे. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला कळतंय चर्च. काय फाडायचं आपलं? हृदय फाडा. काय हृदय. बदलायचं आपला? स्वभाव बदलायचा. आपले स्वभाव, आपलं विचार, आपलं वागणं हे चेंज झालं पाहिजे चर्च. Praise the Lord. हालेलुया. जर हे आहे तुमचा उपवास देव ब्लेस कर. Praise the Lord. हालेलुया. लक्षात घ्या, डोक्यात राग टाकायची का? नाही. डोक्याला राग लावायची का? नाही. का तो म्हणतो का ते नको, हे बाह्य आहे. हे कसं आहे? बाह्य आहे. हे लोकांना इम्प्रेस करतो. उपास केला वाट काय करतो? लोकांना नाही, आम्हाला प्रभूला दाखवायचंय की मी चेंज झालो. Praise the Lord. हालेलुया. आणि स्वतः प्रभू म्हणतो की आता राखेपेक्षाही काहीतरी श्रेष्ठ आहे, ते म्हणजे प्रभूचं रक्त. आणि ते विश्वासातून स्वतःला काय कर? लाव. आणि त्याद्वारे स्वतःला काय कर? स्वच्छ कर. Praise the Lord. हालेलुया. म्हणून जे लोक राख लावणार आहेत, लक्षात घ्या, आता राखीची गरज नाही. नाही. ते दर्शक होतं शुद्धीकरणाचं आणि ते दर्शक प्रभूच्या रक्तामध्ये काय झालं? पूर्ण झालं. वाचूया हिब्रीकरास पत्र 9वा अध्याय 13 आणि 14 वचन. देहाची शुद्धता होईल असे पवित्र करतात, तर ज्याने सार्वकालिक आत्म्याकडून निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पिले, त्या ख्रिस्ताचे रक्त तुमच्या विवेक भावास जिवंत देवाची सेवा करण्यासाठी निर्जीव कर्मापासून किती विशेष करून शुद्ध करेल. Praise the Lord. हालेलुया. आहे चर्च. एक्झॅक्ट आन्सर आहे त्याच्यामध्ये. आता राग नको, आता आम्हाला काय पाहिजे? प्रभूचं रक्त Praise the पाहिजे. Lord. आणि ते रक्त पण कुठे भेटणार नाही, विश्वासाने लावायचं. कसं लावायचं? विश्वासाने. Praise the Lord. हालेलुया. जसं आपण चर्च मध्ये आराधना करण्या अगोदर एक प्रार्थना करतो, स्वतःला पश्चाताप करतो आणि विश्वासाने देवाचं अतिपवित्र रक्त काय करतो? स्वतःला लावतो. पण आता राखीची गरज नाही आम्हाला. राग दर्शक होतं, ते दर्शक रक्तामध्ये पूर्ण झालं. म्हणून आता राग नाही, परंतु रक्त आम्हाला शुद्ध करतं.
Yes. Praise the Lord. Hallelujah. म्हणून दोन गोष्टी करा, पश्चाताप करा आणि देवाच्या पायापाशी बसून स्वतःला शुद्ध करण्याचा काय करा चर्च प्रयत्न प्रयत्न करा. करा. Praise the Lord. Hallelujah. म्हणून आपण कसली नेमणूक केली पाहिजे? उपवासाची प्लीज बोला, कसली? उपवासाची उपवासाची. मग पुन्हा मनात काही प्रश्न येतील, बायबल सांगतं का? काही लोक काय म्हणतात, हे उपास तुम्ही करता, बायबलमध्ये असं लिहिलंय का उपास करा? बायबलमध्ये लिहिलंय, बायबलमध्ये असं लिहिलंय. दोन गोष्टी आहेत, मी तुम्हाला सांगणार त्याचा अर्थ काय. हे तुम्ही उपास केले पाहिजे याचा अर्थ काय, व्यक्तिगत उपास काय आणि पूर्ण ख्रिस्ती समाजाने केलेला उपास याच्यामधला फरक, दोन्ही पण पवित्र शास्त्रामध्ये मी तुम्हाला सांगणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथपर्यंत कळतं आम्हाला काय करायचे? उपवास करायचे. उपवास. एक प्रश्न विचारला कोणीतरी येईल, कुणी सांगितलं तुम्हाला दाखवर बायबलमध्ये लिहिलंय का उपवास करा, मग तुम्हाला बायबलमधून मी दाखवतो उपवास करा असं पुढे लिहिलंय. वाचूया पुन्हा युएलचं पुस्तक काढा, 2रा अध्याय आणि 15 वचन. सियोनात कर्णा वाजवा, पवित्र उपास नेमा, लोकांची सभा बोलवा. बस काढलं सर्वांनी? ओके ब्रदर पुन्हा रीड करतील, लक्ष द्या माझ्याकडे. हा रीड करा. सियोनात कर्णा वाजवा, पवित्र उपास नेमा. हा काय लिहिलंय चर्च? पवित्र उपास पवित्र नेमा. नाही, पहिले काय लिहिलंय? सियोनात कर्णा वाजवा म्हणजे घोषणा करा. काय करा? घोषणा करा. एका घरात बोलला का सियोन म्हणजे इस्रायल राष्ट्रामध्ये बोलला? इस्रायल राष्ट्रामध्ये. समजतंय? म्हणजे हे उपास व्यक्तिगत नाही बोलला, हे उपास सर्व लोकांना करायला लावले चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फरक समजून घ्या. लोक काय म्हणतात, बायबल सांगतच नाही उपास कर. बायबल सांगतं सियोनात कर्णा वाजव. सियोन म्हणजे इस्रायल, सियोन म्हणजे, आणि तो एका घराला म्हणत नाही, तो पूर्ण ख्रिस्ती समाज, पूर्ण इस्रायल लोकांना काय म्हणतो? काय सांगा? उपास करा. काय करा? उपवास करा. आणि पुढे असं लिहिलंय का पवित्र उपवास नेमा, लोकांची काय बोलवा? सभा बोलवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या निमित्ताने लोकांना प्रार्थनेला बोलवा, या निमित्ताने त्यांना देवाचे वचन सांगा, या निमित्ताने त्यांना प्रभूची ओळख करून द्या, या निमित्ताने त्यांना प्रभूची सवय लावून द्या, म्हणजे ते आत्म्यात चालतील आणि त्यांच्यात कुणाचा गौरव होणार? देवाचा गौरव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्लीज बोला, लिहिलंय येस. काय नेमा? उपास नेमा. हा उपवास नेमा शब्द सांगितला, उपवास ठेवाने सांगितलं. उपास ठेवा म्हणजे आपण म्हणतो की एक दिवस उपास करा. काय करा? एक दिवस. पण उपास नेमा म्हणजे एक वचनी नाही, हे अनेक वचनी आहेत. आणि म्हणून एक उपास नाही, आम्हाला काही उपास केले पाहिजेत देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. समजतंय? पुढचं वचन वाचा, 16 वचन. लोकांस एकत्र जमवा, समाज पवित्र करा. हा काय पवित्र करा? समाज पवित्र प्लीज बोला, करा. काय पवित्र करा? समाज. हे 40 जे उपवास आहेत हे व्यक्तिगत नाहीये चर्च, हे समाज शुद्ध करण्यासाठी उपवास आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? हे जे उपवास आहेत हे फक्त माझे पर्सनल नाहीयेत, हे कशासाठी आहेत? म्हणजे माझे जे भाऊ बहीण आहेत, माझा परिवार, माझा चर्च, माझे ख्रिस्ती विश्वासणारे, जसं मला दिसतं का आत्म्यात नाहीये, तर प्रभू म्हणतो का उपवास तुम्ही नेमले पाहिजे, का समाज जो आहे तो शुद्ध झाला पाहिजे आणि तो भटकलाय तो देवाच्या मार्गात चालला चालला पाहिजे. पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? हे 40 उपवास हे पर्सनल नाहीये, हे कोणासाठी आहेत? प्लीज बोला, कोणासाठी आहेत? समाजासाठी. हे पर्सनल नाहीयेत, हे समाजासाठी आहेत, हे भारत राष्ट्रासाठी आहेत, हे नगर जिल्ह्यासाठी आहेत, हे आपल्या गावासाठी आहेत, हे आपल्या नातेवाईकांसाठी, हे आपल्या समाजासाठी आहेत, हे व्यक्तिगत नाहीये चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? हे लोक म्हणतील कुठं सांगितलं उपास करा? इथं सांगितलंय समाज पवित्र कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय पवित्र कर? समाज लोक पवित्र. भटकलेत, लोकांना देवाचं भय नाहीये, ते प्रभूत आहेत असं ते म्हणतात, पण तुला दिसतं का ते देवात नाहीये, म्हणून उपास नेमणं गरजेचं आहे. कारण या निमित्ताने जास्त प्रार्थनेला येतील त्यांना प्रभूचं वचन समजणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं चर्च? प्लीज बोला, कळतंय? का नवीन करारामध्ये लिहिलंय एकमेकांचं ओझं व्हा. एकमेकांचं काय व्हा? ओझवा. मग उपास प्रार्थना करून तुम्ही त्यांचं ओझं व्हायला पाहिजे का प्रभू मला कसा प्रभू कळतो, मग यांना पण समजू दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी कसा आत्म्यात चालतो पित्या, मग यांना पण आत्म्यात चालू दे, म्हणून उपवासाची नेमणूक आपण केली पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? हे व्यक्तिगत नाही, कोणासाठी आहेत? समाजासाठी. प्लीज बोला, कोणासाठी आहेत? समाजासाठी. समाजसाठी, चर्चसाठी, नगरसाठी, भारतासाठी, राष्ट्रासाठी हे उपवास आपण नेमले पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण युएल जो होता भविष्यवादी होता. कोण होता? आणि भविष्यवादी. तो इस्रायलशी बोलतोय. कोणाशी बोलतोय? इस्रायलची. एका व्यक्तीशी बोलतोय का? नाही. राष्ट्राशी बोलतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देव म्हणतो हे जे उपवास आहेत नाही पर्सनल नाहीत, हे समाजासाठी उपवास मी नेमलेत. याद्वारे सगळे प्रार्थनेत आले पाहिजे, प्रार्थनेचे ऍटमॉस्फिअर व्हायला पाहिजे आणि लोक देवाकडे पुन्हा काय झाले पाहिजेत? वळले वळले पाहिजे. पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या लोकांनी उपवास सुरू केले त्यांनी काय पाहिलं का जसं वर्षात एकदा आपण गुड फ्रायडे आणि ईस्टर या 2 दिवशी प्रार्थना ठेवतो आणि देवाचा वधस्तंभ आठवतो. काय आठवतो? आणि त्यांनी पाहिलं का तुम्ही वधस्तंभ तर आठवता, पण जे प्रामाणिकपणे तुमच्यात बदलाव पाहिजे तो जर दिसत नाही तर तुम्ही प्रभूचा वधस्तंभ गाजवत नाही, तुम्ही तो व्यर्थ करता.
काय करता? व्यर्थ व्यर्थ करता. व्यर्थ करता. आणि म्हणून तुम्ही देवाला आनंद देत नाही, तुम्ही देवाला वीट आणता. म्हणून त्यांनी काय केलं, अशी घोषणा केली तर सर्व ख्रिस्ती समाजात, सर्व विश्वासामध्ये उपवास झाले पाहिजे आणि समाज हा पवित्र झाला पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समस्त चर्च बायबल सांगतं काय नेमले पाहिजे. उपवास नेमले पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. आणि त्यांनी पाहिलं तर मग का नाही, गुड फ्रायडेच्या पहिलेच आपण उपवास करावे. म्हणजे जो वधस्तंभ त्यांनी वाहिलाय तो वधस्तंभ आपण गर्द करू नये, तर तो वधस्तंभ आपण उंच करावा. हालेलुया. येस. Praise the Lord. Hallelujah. लोक वाद घालतात, नाही मग आताच काय करायचे, नोव्हेंबर मध्ये करतात. अरे 4 पाळकांना एकत्र आणणं एवढं टफ आहे. इथं ह्या उपवासाच्या निमित्ताने सगळं समाज जर एकत्र येतोय तर आपण ते केलं पाहिजे. हालेलुया. येस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय. जर कोणी म्हणतो ना नाही मला आता नाही, मला डिसेंबर मध्ये करायचे, करून तर बघ. करत तर नाही आपण, पण आपण म्हणतो नाही नाही आताच का, जानेवारी मध्ये केले पाहिजे. अरे करून बघ. ही जी मोहीम राबवली आणि याच्यामध्ये जर सगळे चर्च एकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. चर्च येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय. घरातले 4 लोक लवकर सांभाळता येत नाही. सगळ्या समाजाला म्हणायचं की संगती उपवास करा, लोक लवकर मान्य होतील का चर्च? नाही. पण जर कुणीतरी चांगलं केलंय आणि लोक ते मान्य करतात त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. येस. Praise the Lord. हालेलुया. नाही तर आपण नाही मला सांग कुठं लिहिलंय असं. अरे तुझ्या समज पाहिजे, समजण्याची बायबल. Praise the Lord. हालेलुया. समजतोय काय पाहिजे आमच्यात? समज पाहिजे. समज पाहिजे बायबलला समजण्यासाठी. Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला कळतं आजचं वचन. म्हणून हे जे उपवास आहेत ते पर्सनल नाहीत. आणि तुम्ही पर्सनल जरी प्रे केली तर काही चुकीचं नाही. असं नाही का दिवसभर तुम्ही फक्त लोकांसाठी प्रार्थना करू शकता. एक तास तुम्ही तुमच्या परिवारासाठी प्रार्थना केली तर देव थोडी म्हणणार की तुला ब्लेस नाही करणार. येस. Praise the Lord. हालेलुया. पण आपण काय करतो, काही लोक भ्रांती टाकतात, नाही नाही उपास नाही केले पाहिजे. नाही, उपास करणं गरजेचं आहे, कारण लोक वाचणं गरजेचं आहे. Praise the Lord. आता आपण एक गीत गायलं, काय कोणती पण समस्या असो फिर भी मैं तेरे वचनों को बांटूंगा. गाणं सोपं आहे चर्च, गाणं सोपं आहे. प्रार्थना कर बरं एक उपास लोकांसाठी. Praise the Lord. हालेलुया. आम्ही लोकांसाठी केलं पाहिजे चर्च. Praise the Lord. हालेलुया. कळतंय. वाचूया त्याच्यामध्ये अजून एक वचन. त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण वाचणार आहोत पुन्हा 12 आणि 13 सॉरी त्याचं 15 वचन वाचणार आहोत. सियोनात कर्णा वाजवा, पवित्र उपास नेमा. हा, सियोनात काय करा, कर्णा वाजवा आणि काय नेमा, पवित्र पवित्र. उपास. हा, आता वाचूया दुसरं वचन, पहिला अध्याय दुसरं वचन. अहो वृद्धांनो हे ऐका आणि देशातल्या सर्व राहणाऱ्यांनो कान द्या. तुमच्या दिवसात अथवा तुमच्या पूर्वजांच्या दिवसात अशी गोष्ट कधी झाली आहे काय? हा, 5 वचन. दारू पिणाऱ्यांनो जागे होऊन रडा आणि द्राक्षरस पिणाऱ्यांनो नव्या द्राक्षरसामुळे आकांत करा. Praise the Lord. हालेलुया. जर हे तुम्ही डीप मध्ये वाचलं तर देव जे वयोवृद्ध लोक त्यांनाही सांगतो, जे दारू पिणारे आहेत, जे धुंद होणारे आहेत नशेमध्ये, त्या सगळ्यांना सांगतो का प्लीज हे सगळं सोडा आणि कुणाकडे वळा. देवाकडे वळा. प्लीज बोला, कुणाकडे वळा? देवाकडे तुम्ही वळा. घरी जाऊन हा नक्की अध्याय वाचा. तो म्हणतो अहो वयोवृद्ध लोक घरातून बाहेर या. अहो दारूच्या नशेत धुंद झालेले लोक प्लीज तुम्ही कोणाकडे या? देवाकडे या. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कारण पहा 14 वचन काय सांगतं, सॉरी 15 वचन. त्या दिवसामुळे हाय हाय, कारण यहोवाचा दिवस जवळ आहे आणि सर्व समर्थापासून जसा नाश तसा तो येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. काय शब्द वापरलाय त्या दिवसामुळे? काय हाय हाय म्हणजे कोण येणार आहे? प्लीज बोला, कोण येणार आहे? परमेश्वर. आणि जर प्रभू येईल आणि आपण तयार नसणार तर चर्च देवाला गौरव मिळणार नाही. म्हणून इथं असं लिहिलंय. 14 वचन वाचा बघा त्याच्यामध्ये. पवित्र उपासनेमा लोकांची सभा बोलवा, वडिलास व देशातल्या सर्व राहणाऱ्यास यहोवा तुमचा देव याच्या घरात एकत्र जमवा आणि यहोवाकडे आरोळी करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुण्याच्या 40 दिवसाच्या निमित्ताने आपण काय ठेवतो? चर्च प्रार्थना. काय ठेवतो? प्रार्थना ठेवतो. काय लिहिलंय इथं? एका घरात सर्वांना काय करा? एकत्र जमवा. जमवा. आणि यहोवाकडे काय करा? चर्च. आरोळी करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि उपास प्रार्थना आपण केले पाहिजे आणि देवाच्या सानिध्यात आपण आपला वेळ घालला पाहिजे. मी असं म्हणत नाही हाच तो समय का फक्त या 4 दिवसामध्ये करा, पण जर सगळे करतात तर आपण पण केलं पाहिजे. तुम्हाला वाटतं का मी जानेवारीत केला पाहिजे? जानेवारी मध्ये पण कर. तुला वाटतं मी डिसेंबर मध्ये केला पाहिजे? तू डिसेंबर मध्ये पण कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त काही लोक म्हणतात नाही असंच का तसंच का, बोलू नकोस, करून दाखव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. समस्त चर्च म्हणून काय नेमले पाहिजे? उपास नेमले काय पाहिजे. केले पाहिजे? उपास प्रार्थना. यस, उपास प्रार्थना गरजेची आहे चर्च. हे आपण केलं पाहिजे. आपण समाजाच्या वतीने आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देवाच्या महिमेसाठी दिलंच पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुम्ही प्रार्थना करता, उपवास करता, तुम्ही लोकांचे तारणाचे मार्ग काय करता? देवाकडे मोकळे करता आणि त्याचं प्रतिफळ स्वर्गात परमेश्वर तुझी संपत्ती काय करतो? वाढवतो.
Praise the Lord. Hallelujah. प्लीज मला समजतंय Yes. कसली घोषणा करतात उपवासाची आणि उपवास आपण काय केले पाहिजे सगळ्यांनी केले पाहिजे प्रेज द लॉर्ड हालेलुया. इथपर्यंत कळलं पण बायबल मध्ये असे काही वचन आहेत ते वचन जर तुम्हाला दाखवले तुमच्या मनात शंका उत्पन्न होईल बायबल तर नवीन करत असं सांगतं का जास्त उपवास करतो कोणालाच काही सांगू नको आणि कोणालाच काही दाखवू नकोस. वाचूया नवीन करार आपण म्हणजे आम्हाला कळल आणि उपवासाच्या प्रती आमचा जो दृष्टिकोन आहे तो प्रभू बदलून टाकल मत्तय 6 अध्याय सर्वांनी काढलं ओके माझी इच्छा आहे की आद्य तुम्ही घरी जाऊन वाचावं येशू ख्रिस्त त्या ठिकाणी काय बोलतो वाचूया बद्दल 6 अध्याय आणि पहिलं वचन तुम्ही आपले न्यायीपण माणसांच्या समोर आपण त्याच्या पाहण्यात यावे म्हणून करू नये याविषयी जपा नाहीतर तुमचा बाप जो आकाशात आहे त्याच्यापाशी तुम्हाला काही प्रतिफळ असणार नाही. हा सगळीकडे पहा पुन्हा रीड करा बद्दल तुम्ही आपले न्यायीपण माणसांच्या समोर आपण त्यांच्या पाहण्यात यावे म्हणून करू नये याविषयी जपा नाहीतर तुमचा बाप जो आकाशात आहे त्याच्यापाशी तुम्हाला काही प्रतिफळ असणार नाही. हा मी वचन का घेतलं काही लोक तुम्हाला म्हणतील बायबल सांगतं का तुमचं न्याय पण लोकांनी पाहू नये म्हणून ते कसं करा गपचिप करा कसं करा गपचिप करा. समजतंय तुमचं न्याय पण दाखवू नका काय करू नका दाखवू नका. म्हणजे समजा प्रभू इथं उदाहरण दिलं दान धर्माबद्दल कशाबद्दल येशू ख्रिस्तानी या अध्यायात 3 गोष्टी शिकवल्या दान धर्माबद्दल प्रार्थनेबद्दल आणि उपवासाबद्दल समजतंय प्लीज बोला समजतंय येशू ख्रिस्तानी 3 गोष्टी शिकवल्या किती गोष्टी 3 गोष्टी 6व्या अध्यायात दान धर्माबद्दल प्रार्थनेबद्दल आणि उपवासाबद्दल. पण शिकवण्या अगोदर त्यांनी काय शब्द वापरला तुम्ही आपले न्यायपण माणसासमोर आपण त्यांच्या पाहण्यात यावे म्हणून करू नाही. मग काही लोक म्हणतील काही तर लिहिलंय का तुम्ही उपास प्रार्थना देखावा करता आणि आम्ही उपास नेमलेत आम्ही उपास नेम बायबल तर सांगतं का तुम्ही दाखवूच नका हालेलुया. प्लीज मला कळतंय तो म्हणतो का दान देशील या हाताचे हाताला कळू देऊ नको प्रार्थना करशील एकटा खोलीत जा दार लाव आणि काय कर प्रार्थना कर आणि तुम्ही तर म्हणता नाही सगळे एकत्र खोलीत या सगळे जवळ जातात प्रार्थना काय गडबड समजतंय चर्च पुष्कळ लोक बिलीवर्सच्या प्रार्थनेला ब्लेम करतात प्रार्थना आरडाओरडा करू नये कशी आहे बायबल काय सांगतं खोलीत जा कसं जा खोलीमध्ये जा दार लाव गपचीप प्रार्थना कर दान धर्म करशील गपचीप कर मग हा फरक काय आणि उपवासाबद्दल पण तो काय म्हणतो आता उपवासाबद्दल आपण वाचू या ठिकाणी आपण तिथं माग 16 वचनापासून वाचू 6 अध्याय 16 वचन आणि जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे उदास तोंडाचे होऊ नका कारण आपण उपास करीत आहोत असे माणसांना दिसावे म्हणून ते आपली तोंडे विरूप करतात. मी तुम्हाला खचित सांगतो की त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे. हा पुढं पण तू उपास करतोस तेव्हा तू आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपले तोंड धु यासाठी की तू उपास करीत आहेस असा तू माणसांना दिसू नयेस तर तुझा बाप जो गुप्तात आहे त्याला दिसावेस मग तुझा बाप जो गुप्तात पाहतो तो तुला प्रतिफळ देईल. Praise the Lord. हालेलुया. आता जर हे वचन आम्ही वाचतो तर आम्हाला असं कळतं का उपवास जे करतो ना कसे कर गपचिप कर गपचिप कर कसे कर गपचिप कर आणि तुम्ही तर म्हणता करना वाजवा काय नाही मग करणं वाजवा उपास नाही मा उपास करा गडबड काय जुन्या करार असं सांगतात नवीन करार असं सांगतात समजतं चर्च आमच्या मनात प्रश्न उत्पन्न होतात पण 2 गोष्टी वेगळ्या आहेत 2 गोष्टी कशा आहेत वेगवेगळे आहे. येशू ख्रिस्त जे इथं बोलतो ते ग्रुप बद्दल बोलत नाही तो व्यक्तिगत उपवासाबद्दल बोलतो Yes. कशाबद्दल व्यक्तिगत आणि उपवास. युएल जे बोलला ते समाज पवित्र करण्यासाठी बोलला तो व्यक्तिगत उपवासाबद्दल बोलत नाही नाही देव म्हणतो का जास्त व्यक्तिगत उपवास करशील त्या 4 चौकांना काय करू नकोस सांगू नकोस. म्हणजे रविवारचा तो उपवास आम्हाला करायचाच आहे तो जग जाहीर आहे प्रेज द लॉर्ड पण एखादा व्यक्ती बुधवार करतो एखादा व्यक्ती शुक्रवार करतो तो उपवास तो कोणाला सांगायचा नाही नाही प्रेज द लॉर्ड हालेलुया. पण लोक काय करतात हे वचन आणि ते वचन काय करतात मिक्स कर मिक्स कर प्लीज मला समजतं चर्च 2 वेगळे उपवास आहेत चाही देवाचे उपवास हे फक्त पर्सनल नाही त्यामध्ये मी माझ्या कुटुंबासाठी नातेवाईकांसाठी समाजासाठी मी ते उपवास करणार आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया. आणि तो म्हणतो का जग जाहीर कर सगळ्यांना बोलव पण तुझे पर्सनल उपवास आहेत ते कोणाला सांगू नको तू आणि तुझा परमेश्वर गपचिप ते उपवास कर आणि देवाचा गौरव कर Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड हालेलुया. प्लीज बोला समजतंय कारण काही लोक तुम्हाला म्हणतील इथं काय सांगितलंय गपचिप कर काय कर गपचिप कर पण ते पर्सनल उपवास आहेत कोणते उपवास आहेत पर्सनल उपवास म्हणजे तू तुझ्या व्यक्तिगत साठी उपवास करतोय मग तुझा तो आठवड्यातला 1 वार असेल तर तुझा कर तू कोणाला सांगू नको पण 40 दिवसाचे उपवास जे आहेत हे फक्त माझ्यासाठी नाही मी माझ्या राष्ट्रासाठी करणार आहे मी माझ्या चर्चसाठी करणार आहे मी माझ्या नगरासाठी करणार आहे आणि म्हणून आम्ही एकमेकांना उत्तेजन देऊन ते उपवास केले पाहिजे प्रेज द लॉर्ड हालेलुया. प्लीज समजतंय लोकांना कळतंय
लोक कन्फ्युज करतात. काय करतात? कन्फ्युज म्हणजे जुन्या करारात असं लिहिलंय आणि नवीन करारात असं लिहिलंय. तुझी सामान्याची समज नाही. ते ग्रुप साठी बोललाय आणि पर्सनली तू बोललाय. दोन्ही गोष्टीमध्ये काय आहे चर्च? फरक आहे. फरक आहे. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला समजतंय. मग 40च का? 40 नवीनतेला दर्शन. कशाला? नवीनतेला. प्रभूने किती दिवस पाऊस पाठवला? 40 दिवस. आणि त्यानंतर पृथ्वी सगळी नवीन झाली. त्याच्यातलं पाप काय झालं? नष्ट झालं. मोशी डोंगरावर किती दिवस गेला? 40 दिवस. आणि नंतर काय आणलं? दगडाच्या पाट्या आणल्या. आणि त्या आज्ञेद्वारे इस्रायलला एक नवीन मार्ग सापडला का कोणत्या मार्गात आम्हाला काय करायचं? चालायचंय. चालायचं. Praise the Lord. हालेलुया. मेन संख्या नाहीये. मेन आहे तुम्ही देवात वेळ घातला पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. आणि 40 दिवस फक्त एक सुरुवात आहे. आणि मग देवाचा आत्मा लीड करतो तर तुम्ही पुन्हा तुमचे उपवास नेमू शकता आणि ते उपवास तुम्ही करू शकता. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला समजतं आजचं वचन. देवाची इच्छा आहे का मंडळी उपवास केले पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. तर असं कोण उपवास नेमतं तरी कोणी उपवास करत नाही. एक रविवारचा उपवास आपण धरत नाही. किती लोकांनी उपवास केला आज? प्लीज वरती हात करा. किती लोकांनी केला? लिमिटेड हँड्स आहेत चर्च. आपण कधी उपवास करणार? आपल्याला उपवास जमले पाहिजे. आपण फक्त मी माझं कुटुंब अरे लोकांच्या कुटुंबासाठी प्रार्थना कर, ते तुझ्या कुटुंबाला बेस्ट करणार. Praise the Lord. हालेलुया. तू प्रभूच्या लोकांची काळजी घे, ते तुझ्या कुटुंबाची काळजी घेणार चर्च. Praise the Lord. हालेलुया. आम्हाला जमलं पाहिजे, आम्हाला समजलं पाहिजे की मी मस्तसाठी नाही, मी लोकांसाठी ओरडलं पाहिजे आणि देव 100% माझ्या कुटुंबात देवाचा अनुभव देणार. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला समजतं चर्च. म्हणून चर्च आपण उपवास काय केले पाहिजे? नेमले पाहिजेत आणि ते उपवास आपण केले पाहिजे. फक्त 40 दिवसापुरतं मर्यादित राहू नका. देवाचा आत्मा सुचवतो तर पुढे पण तुम्ही पूर्ण चर्च उपवास नेमले पाहिजे आणि तुमचे पर्सनल उपवास पण तुम्ही कंटिन्यू केले पाहिजे. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला समजतं चर्च. किती लोकांना कळतं आजचं वचन? कारण पुष्कळ लोक उपवास करत असं कुठं लिहिलंय बायबलमध्ये काय नेमायची? उपास नाही माझी. Praise the Lord. हालेलुया. तुला हालेलुया. सवय लागली पाहिजे देवाच्या पायापाशी बसण्याची, प्रार्थनेची, सहभागितेची. कारण आपण आपल्या जीवनामध्ये जास्त वेळ आपल्या कामामध्ये देतो, परंतु देवाची इच्छा आहे का तिथं एवढा वेळ देतो, परंतु आता तू माझ्या पण इथं आपला वेळ वाढवला पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. एक सिंपल उदाहरण. घर रोज झाडता का नाही? जाणतो. प्लीज बोला झाडता का नाही? मग का बरं वर्षामध्ये सगळं घर खाली करता आणि सगळी साफसफाई करता? प्लीज बोला. घर दिवसातून किती वेळेस झाडता? 4 वेळेस, 5 वेळेस, 10 वेळेस, जेवढी धूळ येते वाजता झाडता. मग तरी पण वर्षामधून सगळं घर काय करतो? का बरं? रोज नाही का झाडत? नाही, वर्षातून एकदा सगळी स्वच्छता. देव तसंच म्हणतो ना, वर्षातून एकदा चांगली स्वच्छता करून. Praise the Lord. हालेलुया. एका उपवासात काय भागत नाही. तसं घर कसं सण आहे, सगळं कानाकोपऱ्यात झटकून काढायचं आता. मग 40 दिवसामध्ये चांगला झटकून काढ स्वतःला आणि आत्मा स्वतःला सज्ज कर. हालेलुया. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला समजतंय. स्वतःला चेक करा का मी रोज घर झाडत नाही का? मग का वर्षातून एकदा किंवा दोनदा मी सगळं घर खाली करतो, सगळं पुसून पासून चांगलं साफ करतो. ते म्हणतो त्याच प्रकारे आपल्या घराची कशी काळजी करतो, हे घर मी माझ्या रक्ताने मिळवलेलं आहे. Praise the Lord. आणि हालेलुया. शुद्ध आणि पवित्र करणं गरजेचं आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. उपवास आम्ही कुणासाठी नाही, देवाच्या महिमेसाठी, लोकांच्या परिवर्तनासाठी करत आहोत. Praise the Lord. हालेलुया. आम्हाला सगळं फुकटमध्ये येशूनी वदस्त पाहिल्याद्वारे मिळालं आहे. पण ह्याद्वारे जर मी लोकांसाठी प्रार्थना करू शकतो, स्वतःला आत्म्यात सज्ज करू शकतो, तर मी ते उपवास केले पाहिजे चर्च. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांची इच्छा आध्यात्मिक उन्नती. मग ही उन्नती कशामध्ये? का तुम्ही लोकांसाठी काय करावेत? उपवास करावे. ते 5 मिनिटं सोपं प्रे करा. कशासाठी? स्पिरिच्युअल ग्रोथ साठी कर उपवास. Praise the Lord. हालेलुया. चालुकामध्ये स्मरता सांग. Praise the Lord. हालेलुया. म्हणून चर्च शांत होऊ नका, थंड होऊ नका. देवाचं कार्य जे आमच्यामध्ये ते पुढे आपण नेलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. कारण जर आज आपण प्रभूमध्ये आहोत, आज जर मी या वेदीवर बसून देवाचं वचन गाजवतो, तर कोणाची तरी उपवास प्रार्थना आहे त्याचं फळ मी यायचे. येस. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च कोणाचं तरी काय आहे? उपवास प्रार्थना होती माझ्यासाठी. कोणतरी चर्च रडलं असेल, कोणीतरी अशा नगरसाठी प्रार्थना केल्या असेल आणि त्याच्यामधून आम्ही बाहेर पडलो चर्च. तसंच तुम्ही लोकांसाठी करा आणि त्या प्रार्थनेतून परमेश्वर काहीतरी अजून बाहेर आणा. येस. येस. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च म्हणून लोकांसाठी पण करा, तुमच्यासाठी पण करा आणि घरच्यासाठी पण करा. आणि प्रार्थना आणि उपवास आम्हासाठी गरजेचे आहेत. Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला समस्त चर्च कळतंय म्हणून कन्फ्युज होऊ नका. नवीन करारामध्ये सांगितलं पर्सनली. कसं? पर्सनली. ते कोणाला कळलं नाही पाहिजे. म्हणजे संडे तर माहितच आहे उपवास तुम्हाला करायचा आहे, पण तुम्ही व्यक्तिगत कोणता दिवस केला तर सगळ्यांना सांगू नका मला आज उपवास. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? काही लोकांना सवय असते काय सांगायचं?
मला उपवास आहे, मला उपवास आहे. हा, कधी कधी असं कोणी काय समोर काय खायला आणलं तर मग आम्हाला सांगावं लागतं मला काय आहे. उपवास आहे. ते प्रभू ऍक्सेप्ट करेल, कारण त्याला खरं सांगणं गरजेचं आहे. पण स्वतःहून डंकाने पेटायचं का मला काय आहे. उपवास आहे. उपवास आहे. Praise the Lord. हालेलुया. लोक कन्फ्युज बी करतात. आपण त्यांना म्हणलं ना मला फास्टिंग आहे, अहो, बायबल तर सांगतो सांगू नका, तुम्हाला काय सांगतो, तुझ्या इथं खाल्लं नाही तर परत म्हणशील का आमचं तुला चालत नाही. Praise the Lord. समजतंय. लोक आग्रह करतात खा खा, आपण म्हणलं नको नको, नाही नाही खावाच लागेल. अहो फास्टिंग, अहो ब्रदर बायबल सांगतो, सांगायचं नाही उपवास आहे म्हणून. असंही बोलतोस आणि तसंही बोलतोस, म्हणून कुठं कुठं तुम्हाला सांगावं लागतं, दिखाव्यासाठी नाही, परंतु तुझ्या मनात दुसरी भ्रांती येऊ नये म्हणून पण कधी कधी सांगावं लागतं. येस. Praise the Lord. हालेलुया. कळतं चर्च. दुसरी गोष्ट, आम्ही उपवास आपल्या ताकदीवर नाही करू शकत. Praise the Lord. उपवास करण्या अगोदर देवाकडे तुमची प्रार्थना पाहिजे. Yes. प्रभू, इच्छा आहे माझ्या पित्या, वचन ऐकलंय, वाटतंय करावं, पण देवा तुला माहिती माझं बॉडी, तुला माहिती माझी भूक पित्या, तुला माहिती माझ्या गोळ्या किती, पण देवा तुझ्याकडे मी पाहतो, मला बळ दे पित्या, मला शक्ती दे परमेश्वर, आणि पहा देव तुम्हाला सामर्थ्य देईल आणि तुम्ही उपवास करू शकता. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. देव पहिलेच म्हणतो तुला काय सहन होत नाही, भूक तुला भूक सहन होत नाही. तुला गोळ्या किती तुला माहितीये ना. नाही, देह पहिलेच सांगणार, देहाच्या सांगायच्या पहिलेच तुम्ही सांगा का प्रभू मी तर अशक्त आहे, पण माझी इच्छा मला काहीतरी करायचंय. Yes, yes. Praise the Lord. Hallelujah. आणि देव तुम्हाला बळ देईल आणि उपवास तुमच्याकडून करून घेणार परमेश्वर. Praise the येस. Lord. हालेलुया. कळतं चर्च. प्लीज उपवास प्रार्थना करा आणि विसरू नका बुधवारी पुन्हा आपली प्रार्थना असेल. या ठिकाणी उपवास आपण पहिला उपवास मंडळी म्हणून करणार आहोत, प्रभुभोजन आपण घेणार आहोत आणि प्रार्थना आपण लोकांसाठी करणार आहोत. Praise the Lord.